सातारा लोकसभा मतदारसंघात मी आता येऊन पोहोचलेलो आहे. माझं मत माझं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रमुख लढत ही महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे. त्याचबरोबर इतरही अपक्ष उमेदवार आम आदमी पार्टीचे असतील किंवा अपक्ष असं सगळे मिळून जवळपास 15ची संख्या उमेदवारांची इथे दिसून येते. प्रतिनिधी सगळे उमेदवारांचे आणि काही उमेदवार या ठिकाणी आपल्या इथे उपस्थित आहेत. आपण मतदारांच्या प्रश्नापासून या कार्यक्रमाला सुरुवात करणार. पहिला प्रश्न कोण घेईल सर? सातारा विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये सिंचनाच्या प्रश्नावरती अपूर्ण सिंचनाचा हा बॅकलॉग आहे आणि ते 17 प्रकल्प हे मोठे प्रलंबित आहेत. तर लोकसभा उमेदवारांनी या निधीअभावी प्रलंबित पडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या संदर्भात जाहीर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना आश्वासन द्यावं की हे प्रकल्प आम्ही पूर्ण करण्यासाठी काय करू. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काय करू मी सुरुवात तुमच्यापासून करतो. हे जे प्रकल्प आहे ते कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये लागणारा जो निधी आहे तो 15 वर्षापासून कुठलाही निधी याच्यावरती केलेला नाही. जर समजा मी इथं निवडून आलो तर डेफिनेटली याच्यावरती ह्या 17 पैकी कमीत कमी 15 प्रकल्प या 5 वर्षात पूर्ण होतील असं तुम्ही म्हणताय. तुम्ही काय सांगाल? फक्त एका प्रकल्पाबद्दल बोलायचं काय आहे, जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे तर आमच्यासारख्या लोकांनी इथं उठाव केलेला आहे या ठिकाणी. म्हणून तुम्ही मैदानात उतरलाय. तुम्ही तर विधानसभेत या मुद्द्यावर वारंवार आवाज उठवलेला आहे. काय कराल? हे प्रकल्प जे प्रलंबित आहे त्याचं मुख्य कारण आहे ही जी 3 वैधानिक विकास महामंडळं झाली. हा मुद्दा अजून कुणीच नीट लक्षात घेत नाही. त्यामुळे हा वैधानिक विकास महामंडळाचा तिढा जो आहे, विदर्भ मराठवाड्यातल्या मंडळींनी कायम पश्चिम महाराष्ट्रावर आकाशाने हे ठेवलं. खरं म्हणजे सगळ्यात जास्त धरणांची संख्या ही पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकते. सगळ्यात जास्त पाणी हे पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राला निधी हा जास्त मिळाला पाहिजे. पण आपण जर पाहिलं सिंचनाचं बजेट 1 रुपया जर महाराष्ट्रावर मंजूर झाला तर त्यातले 86 पैसे हे विदर्भ मराठवाड्याला जातात आणि 14 पैसे हे फक्त पश्चिम महाराष्ट्राला मिळतात. जिकडे जास्त खरं कृष्णा खोऱ्याला तर लिमिट होतं, 2000चं लिमिट होतं, ते सुद्धा आपण हे करू शकलो नाही. आता जो लवाद परत केंद्रामध्ये झाला त्या लवादानी सुद्धा आता निर्णय 81 TMC पाणी जादा अडवायचा दिलाय. पण आज AIBP सारखा जो पैसा केंद्रातून येऊ शकतो तो सुद्धा जर तुम्ही या ह्याच्यामध्ये घेत असाल वैधानिक विकास महामंडळाच्या तिढ्यामध्ये तर हे बरोबर नाही. आणि मग आमची मागणी अशी आहे की जो AIBPचा पैसा मिळतो तो या वैधानिक विकास महामंडळाच्या ह्याच्यामध्ये घेऊ नये आणि वैधानिक विकास महामंडळाचा एकदा संपवा ना. किती वर्ष हे आम्ही सोसायचं. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून विकास केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की निधी ही तर मोठी समस्या आहेच, परंतु इच्छाशक्तीचा अभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर ही इच्छाशक्ती प्रबळ नेतृत्वाची इच्छाशक्ती प्रबळ असण्याची गरज आहे. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर निधी आपोआप मिळतो. त्यासाठी आंदोलनं डॉक्टरांनी पण केलेली आहेत आणि तशी आंदोलनं आणि लोकसभेमध्ये वारंवार मागणी करून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार. तुम्ही काय सांगा? मला असं वाटतंय की आमच्या जिल्ह्यातले नेते हे कमी पडत आहेत निधी आणण्यासाठी. बारामतीला त्या बारामतीच्या नेत्यांमध्ये ताकद आहे, सांगलीच्या नेत्यांमध्ये ताकद आहे, तिथं पाणी भरपूर आहे. मग जे प्रकल्प रखडलेले ते कृष्णा खोऱ्याचे प्रकल्प आमच्याकडे रखडलेले आहेत, परंतु इथल्या नेत्यांमध्ये जर ती धमक असती तर ते निधी अभावी रखडले नसते. निधी अभावी रखडले नसते. महायुतीचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, काय करणार? महायुतीचे उमेदवार निवडून आले, सत्तेत आल्यानंतर युतीच्या काळामध्ये धरणांची सुरुवात झाली होती. पुन्हा आमच्याकडे सत्ता आली की जे धरणं थांबलेली आहे ती धरणांची कामं डेव्हलपमेंटला घेणार आणि आमचं स्वप्न आहे की महाराष्ट्रातला एकही शेतकरी पाण्याविना आत्महत्या करणार नाही आणि त्याची शेती थांबणार नाही. यासाठी शेती थांबणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. तुम्ही काय भूमिका म्हणता? महाराष्ट्र लोकशाही आघाडीची भूमिका अशी राहिलेली आहे की जे काही प्रस्थापित सरकार आलेली आहे त्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाच्या नावाखाली फसवणुकीची भूमिका ही केलेली आहे. आत्ता सिंचनाचा जो काही प्रश्न राज्यस्तरावर सुरू आहे त्याच्यामध्ये अत्यंत चुकीची माहिती सिंचनाबद्दल दिलेली आहे. म्हणजे आत्ता सांगतात की 15 प्रकल्पांचं काय करायचं, पण याच्या आधी जे प्रकल्प झाले त्याचीच तर आता चौकशी सुरू आहे ना आणि त्याच्याविषयीची खोटी माहिती जनतेपुढे येत आहे. त्यामुळं सगळं सिंचन जनतेच्या किती कामी येतं हाच खरा एक चौकशीचा मुद्दा आहे. बरोबर आहे की याची सगळी चौकशी झाली पाहिजे. तुम्ही काय सांगाल BSPचं? मी तर बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की सर्वजन हित आहे सर्वजन सुखाची संकल्पना मांडलेला बहुजन समाज पक्ष जो आहे त्याच्या हातामध्ये जर इथल्या सर्व जनतेने जर सत्ता दिली तर निश्चित हे प्रश्न मार्गी लागतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता सत्ताधारी पक्ष आहेत की ते एकमेकाशी संगनमत करून फक्त लुटण्याचं काम करतायत आणि जनतेची जी कामं आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि फक्त ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. तुम्ही काय करणार?
पहिला प्रश्न जो राऊत सरांनी विचारलाय तो अतिशय चांगला विचारला. पाणी म्हणजे जीवन. आता महाराष्ट्रातली नाही, भारतातील सर्व जे प्रकल्प चाललेले आहेत त्याला जागतिक बँक अर्थसहाय्य देते. जागतिक बँक अर्थसहाय्य का देते? आता अमेरिकेसारखा देश मोठी धरणं तोडून छोटी छोटी धरणं बांधतोय आणि भारतातली आद्य पाण्याचे संशोधक हे भगीरथ म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी ते पाण्याचे नियोजन करून दिलेलं आहे. दुसरे पराशर ऋषी झाले. पराशर ऋषींनी तलाव कसे बांधावे हे शिकवलेलं आहे. 1950 साली मुंबईमध्ये 22,000 तलाव होते. आज ते तलाव गेले कुठं? रामलीला मैदान दिल्लीमध्ये आहे, ते तलाव होता, तो गेला कुठं? आज आपण बघतो फुटका तलाव गणेशोत्सव मंडळासारखं जर छोटं गणेशोत्सव मंडळ एवढा तलाव स्वच्छ ठेवतंय आणि मंगळवार तळे असेल, मोती तळे असेल, सातारमध्ये सगळं जे मोफत पाणी कास तलावावरून दिलं जातं प्यायला. आता आपण गेलो शिंगणापूर, जो दुष्काळी भाग बघतो, तिथं 23 एकराचा तलाव आहे, तो शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेलेला आहे. या तलावात पाणी आलं कसं? तर भारतामध्ये सगळे पाण्याचं नियोजन हे भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचं पाणी तलावाच्या माध्यमातून जमिनीत मुरवलं जातं आणि आता जागतिक बँकेने सांगितल्यामुळे सगळा रिलायन्सचा कागद, प्लॅस्टिकचा कागद सगळ्या शेतकऱ्यांना वाटून जमिनीत पाणी मुरूच दिलं जात नाही. सातारा जिल्ह्यामध्ये सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आणि कंत्राटदारांची स्लिपिंग पार्टनरशिप आहे. त्यामुळे जिल्ह्याला जो विकासाचा निधी येतो तो अजिबात खालीपर्यंत येत नाही. तो आमदार आणि खासदार यांच्यामध्ये आणि त्यांच्या कंत्राटदारांमध्येच वाटून जातोय. 5-10% सुद्धा निधी येतो. त्यामुळे विकास कसा होणार? ह्या सगळ्यांनी त्या बाबतीत हे सगळे काय करणार हा सगळा जिल्ह्याचा प्रश्न आहे. आता कोण स्लिपिंग पार्टनर कुठल्या पक्षाचे? सगळ्या काँग्रेस पक्ष सांगा. इथे उपस्थित उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीसह सगळ्या पक्षांचे जे नेते आहेत ते खालीपर्यंत स्लिपिंग पार्टनर आहेत कंत्राटदारांचे. त्यामुळे खाली अजिबात विकास येत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. मी डॉक्टरांपासून सुरुवात करतो. सत्ताधारी तुम्ही नाही, आता टेंडरची प्रोसेस बदललेली आहे. आता ऑनलाईन टेंडर आलेलं आहे आणि त्यामुळे ते कुणाला जातं कुणाला जाऊ शकत नाही याचं कुठेही आता काही. पूर्वी काही झालं असेल मला त्या बाबतीत काही म्हणायचं नाही, कारण मी त्या बाबतीत कधीच माझ्यावर कुणीच आक्षेप घेऊ शकत नाही. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाही माहित आहे की मी या बाबतीत किती व्यवस्थित वागतो. तुमच्यावर आक्षेप नसले तरी तुमच्या नेत्यांवरती त्यासाठी आम्ही आता टेंडरची प्रोसेसच बदललेली आहे. आता ऑनलाईन टेंडर आल्यामुळे आता तशा पद्धतीचं काही करता येत नाही आणि त्यामुळे बरोबर लोकांना विश्वासात घेण्यासारखं ह्यांनी काही काम केलेलंच नाही. महाराष्ट्र लोकशाही आघाडीची वतीने आम्ही ठरवलेलं आहे की जी काही विकास कामं करायची त्यासाठी एक जिल्हा पातळीवर एक लोकविकास सुकाणू समिती आम्ही एक स्थापन करणार आहे आणि त्याबाबतच्या चर्चा ज्यावेळेस आम्ही प्रचाराच्या निमित्त गावागावी करतो त्यावेळेस एक स्थानिक विकास समिती जी आहे ती सुद्धा काम करणार आहे. आणि साताऱ्यातलाच नव्हे तर परिसरातला आमचा अनुभव असा आहे की ज्या वेळेस आम्ही माणसं उभी केलेली आहेत मग त्या रस्ता कसा तपासायचा हे सुद्धा आम्ही त्याला सांगितलेलं आहे आणि याबाबतचे 2 प्रयोग सातारा शहरातून केलेले आहेत. कारण का सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं आगर जे आहे रस्त्यांबाबतचं ते सातारा शहर आहे. एवढंच नव्हे तर जे काही रस्ते झालेले आहेत आता सुद्धा जे काही रस्ते झाले तुम्ही एक मार्क कराल की सगळे प्रधानमंत्री ग्राम सडकचे जे रस्ते आहेत ते फक्त पवनचक्क्यांपर्यंत पोहोचवणारे रस्ते आहेत किंवा त्यांच्या साखर कारखान्यांपर्यंत पोहोचवणारे रस्ते आहेत. शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. आपल्या विभागामध्ये पाणी भरपूर आहे पण लोड शेडिंग एवढं मोठं आहे की शेतकऱ्याला आठवड्यातून 3 दिवस तेही अर्धा दिवस लाईट मिळते. म्हणजे शेतकऱ्याने रात्रीचं पाणी धरावं का शिवारामध्ये? म्हणजे शेतकऱ्याला अडीअडचणीमध्ये काम करतोय तो आणि आपण शेतकऱ्याचा देश म्हणतो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सुविधा अजूनही 60 वर्ष झाली तरी मिळालेल्या नाहीत. थोडक्यात पटापट एक गोळी. शेतकऱ्याला पाणी द्यावं लागतंय म्हणजे तुम्ही IPL ला पाणी देताय, IPL ला लाईट देताय, ती दिवसाची देताय आणि शेतकऱ्याच्या पोराला साप चावायला तुम्ही रात्रीचं पाणी देताय. तर अनेक गावांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि लोकशाहीची शोकांतिका आहे. हा बहिष्कार का टाकला याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. त्यांच्या जमिनीवरती 7-12वरती अजून सुद्धा उदयनराजेंची नावं आहेत आणि लोक संघर्ष करतात, आंदोलन करतायत की आमच्या जमिनी आमच्या ताब्यात द्या. शेतकऱ्याचा विषय असा आहे की जो बांधावरचा शेतकरी आहे जो धनिक शेतकरी आहे त्यांनी सगळी शेती ही आटवून टाकलेली आहे आणि सामान्य जो कोरडवाहू शेतकरी जो 1 एकराच्या आतला 2 एकराच्या आतला शेतकरी आहे त्याच्यापर्यंत नुसतं तुमचे अवजारं नाही बी बियाणं सुद्धा जात नाही. तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की जो काही ग्रामसेवक असेल पंचायतीची जी काही योजना असेल किंवा जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे काही नियोजन ठरणार असेल शेतीविषयक तर संपूर्ण शेतीविषयक नियोजन आणि संपूर्ण शेतीविषयक जे काही मदत आहे अनुदान आहे मग ती जिल्हा मध्यवर्ती बँकेची असेल. आम्ही एक साधा प्रश्न विचारला होता लोकांना की जिल्हा मध्यवर्ती बँकेचं शेतकऱ्याला घर दुरुस्तीसाठी 28,000 रुपये बिनव्याजी कर्ज आहे किती लोकांना मिळालं? 5 वर्षापूर्वी स्थिती अशी होती की ते 0 लोकांना मिळालेलं आहे आणि आज सुद्धा परिस्थिती तीच आहे. ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. एका शेतकऱ्याची 4 मुलं असेल तर ती 4 मुलं वेगळी राहतात. प्रत्येक जण विहीर वेगळी काढतो, प्रत्येक जण घर वेगळं बांधतो. अशा तऱ्हेनं लोकांच्या गरजा वाढायला लागल्या. पण आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की 15 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की 10-10 वर्ष लोकांना वेटिंग लिस्ट होती. आज MSEB मध्ये मागेल त्याला वीज या पद्धतीनं दिली जाते.
त्यामुळे विजेचं उत्पादन वाढलंय, वीज बऱ्यापैकी लोकांना मिळायला लागली, परंतु लोकांच्या गरजा वाढल्या आणि गरजा वाढल्यामुळे काही ठिकाणी असं होतंय. असं तुम्ही पाणी म्हणता. प्रश्नाच्या बाबतीत जे विचारलं गेलं की पाणी पळवलं जातं, पाणी पळवणारे कोण होते? 96 साली एक ध्यानात घ्या की कृष्णा खोरे निर्माण कधी झालं? युतीच्या काळात झालं. पाणी वाटप कधी झालं? मी तुम्हाला एकच उदाहरण देईन, टेंभूचं. टेंभू हे 22 TMCची योजना आहे. खरं म्हणजे टेंभू योजनेमध्ये पहिल्यांदा प्रस्तावनेत म्हणलेलं आहे की सातारा, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्याच्या केवळ दुष्काळी तालुक्यासाठी योजना आहे. सातारा जिल्ह्याला पाणी किती दिलं? ते अजूनही पूर्ण नाही. 7 TMC. नाही, ऐकून घ्या ना, वाटप त्यावेळी झालं. 7 TMC पाणी सातारा जिल्ह्याला मिळायला पाहिजे होतं, 0.1 मिळते. हे वाटप करताना त्या लोकांच्या लक्षात यायला नको होतं. मी त्यावेळेपासून भांडत होतो, शेवटी मला हायकोर्टात जावं लागलं, हायकोर्टात मी न्याय मिळवला. त्यामुळं पाणी वाटप करताना जी मंडळी होती त्यांनीच चुकीचं वाटप केलं आणि ते वाटप कागदावर राहिलं आणि त्याच्यावरच सगळे भांडत बसले. मुळातच सातारा लोकसभा मतदारसंघाचा वेगवेगळ्या माफियांच्या विळख्यात सापडलेला आहे आणि या सगळ्या माफियांच्या विळख्यामधून जो कोणी खासदार निवडून जाईल या जनतेला या जखडातून कसं सोडवणार हाच खरा प्रश्न. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत येऊ. साताऱ्याची खरी ओळख आहे ती साताऱ्याच्या या कंदी पेढ्यापासून आणि या कंदी पेढ्याची लज्जत आणि निवडणुकीतली खरी गंमत यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण त्याचं सगळं काम करणारी तरुण पिढी आहे, तरुण मतदार आहेत. पेढे बनवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर इकडे सगळे ते पेढे बांधायला तिथे घेतील, वळायला घेतील. मला सांगा की एक तरुण मतदार म्हणून तुम्हाला यंदाची निवडणूक कशी वाटते? काय सांगाल तुम्ही? निवडणुकीतले रंग कसे असतात? जसा पेढ्याचा रंग बदलतोय, पेढ्याला तुम्ही वेगवेगळा आकार देता, इथे रंग कसा असतो निवडणुकीत? चांगला प्रतिनिधी निवडून देण्याचं जनतेचं काम आहे. जनतेचं म्हणजे मतदार सगळे आले त्यात. तुम्ही आता किती वेळा मतदान केलं? मी माझ्या वयाच्या 20 वर्षापासून मतदान करत आलो. बरं, आतापर्यंत किती मतदान झालं? आतापर्यंत किती वेळा केलं? साधारण एक 18 वेळा गेलो. 18 वेळा मतदान केलं. मग हे सगळं मतदान केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की तुम्ही व्यवसाय तर करताच आहे पण एक तरुण आहात तुम्ही, बदल होतोय, बदल अपेक्षित आहे, सरकारने काय गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला इथं विकासाच्या गोष्टी समोर येतात? सगळ्याच आहेत की ज्या बेसिक गरजा आहेत की रस्ते, पाणी, स्वच्छता, लाईट आणि आरोग्याच्या दृष्टीनं ह्याच्या बेसिक मूलभूत गरजा आहेत, ह्या झाल्याच पाहिजे, ह्या मिळाल्याच पाहिजे. आपल्याला मनात जसं हवं असतं तसं बदल होतोय का किंवा काय होतोय? आपल्याला तशी मदत मिळते का? नाही होत बदल. आता साहजिक आहे, आता मी मागाशी म्हटलं तसं की बेसिक ज्या गरजा आहेत काय म्हणजे तुम्ही सामान्य वर्ग धरा किंवा अगदी मिडल क्लास धरा किंवा उच्च मध्यम वर्ग, सगळ्यांच्या गरजा तशा बघायला गेल्या तर सारखे असतील. बाकीचा पुढचा भाग आहे तो बाबा काही जण जास्त म्हणजे काय म्हणतात अपेक्षा हळूहळू वाढत जातात. ही सगळी मंडळी तिथे पेढे आता ते वळायला ते घेतील आणि पेढे वळून झाल्यानंतर इथे सगळे पेढे नंतर मार्केटमध्ये विकायला नेले जातील आणि त्यानंतर खरं राजकारणाचे रंग आपल्याला या पेढ्याच्या प्रमाणात बदलताना दिसतील. मला सांगा की भाऊ तुम्ही पेढे सगळं वळण्याचं काम करताय, तरुण तुम्ही आहात, मतदान तुम्ही करता, मतदान करताना काय विचार करता की कशासाठी आपण मतदान केलं पाहिजे? काहीतरी चांगलंच झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे, पाणी, रोड, काहीतरी चांगली मदतच झाली पाहिजे ना, त्यासाठीच आपण करतो. आता हे पेढ्याचा व्यवसाय कंदी पेढ्यांचा साताऱ्यामध्ये मोठा आहे, ह्याच्यात किती तरुण पिढी साताऱ्यातली आता आहे? म्हणजे 3-1 असतात. आपल्यासारख्याला हीच नाही ना, मदतच नाही काय सरकारकडून एवढी थोडीफार, पण मदत झाली पाहिजे. असं आपण मतदान करतोय, हे करतोय, ते करतोय, पण आपल्याला सरकारनं बघितलं पाहिजे ना थोडंफार. सगळ्या गोष्टी कंटबी, रस्ता नाही, लाईट नाही, खड्डे पडलेले आहेत, कुठेतरी ऍक्सिडेंट हे आहेत ते आहेत, गटर बरोबर नाहीत, मग ते हे ना बघितलं पाहिजे सरकारने आपल्याकडे थोडंफार. मतं मागायला मला सांगा सगळे तुमच्याकडे येतात? हो, लय गोड बोलतात येऊन मतं मागताना. परत 5 वर्ष भेटतात का येऊन? काय तुम्ही काय काम कराल, काम मागायला गेलात, काम सांगायला गेला, तुम्हाला विचारतात कोण? काय एवढी नाही विचारत, काय विचारतात जे आहेत ना मेन तेवढे विचारतात, बाकीचे काही एवढे काही विचारत नाही. कोणी लक्ष देत नाही, एवढे नाही लक्ष देत. काय आता तुम्ही घरात किती जण आहात? सगळे आम्ही 5 जण. रेशन कार्ड आहे? हो आहे. किती धान्य मिळतं त्याच्यात? आता कमी झाले त्यात बी. का कमी झालं?
ते राशन कार्डावर काहीतरी नावं कमी केलेत आमची काय काय जणांची, घरातल्यांची 2-3 नावं ठेवलेली तेवढी. आणि सरकार म्हणते आरोग्यदायी योजना त्याचं कार्ड केलंय सरकारने, हेल्थ कार्ड काढलंय, त्याचा काय फायदा तुम्हाला मिळतो? कुठं आपल्याला अजून भेटलेलीच नाहीत ना ती कार्ड, त्याची माहिती पण नाही. पण बघितलं की ही सगळी खरी गोष्ट आहे या सगळ्या क्षेत्रात काम करताना. असंघटित सगळ्या क्षेत्रातला हा कामगार आहे आणि इथं काम करत असताना इतक्याच मोलमजुरीवरती ह्या सगळ्या पेढ्याचे ट्रे बनवायचे, ट्रे पूर्ण भरायचे आणि बाजारात नेऊन पेढे विकायचे आणि या सगळ्या पेढ्यातून लोकांच्या जीवनातला आनंद गोड करायचा आणि आपल्या जीवनातली दुःख झाकून ठेवायची. आता सरकारने यांची मतं घेऊन या पेढ्याच्या बरोबर आपला आनंद साजरा करत असताना त्यांचा आनंद कसा दुग्ध शर्करा योगासारखा होईल हे बघणं फार महत्त्वाचं आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. लोकसभा मतदारसंघातल्या महाबळेश्वर तालुक्याच्या इथे मी आत्ता आलेलो आहे. कासरूड शिरोली या गावाच्या ठिकाणी ही 13 गावं आहेत, जी 13 गावं आता मतदानावरती बहिष्कार टाकणार आहेत. वेगवेगळे कारणं त्यांची आहेत, त्या संदर्भातलं निवेदनही त्यांनी कलेक्टरला दिलं आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही या सगळ्यांच्या बघत असाल, हे जे पठार तुम्हाला दिसतंय आणि त्या पठारावरती दिसणारं छोटीशी मोबाईल टॉवर जे आहे ते आहे महाबळेश्वर. या महाबळेश्वरमधनं प्रत्येक सुविधा आपल्याला कशा पाहिजेत त्या परिस्थितीत उपलब्ध होतात, कशा हव्यात तशा मिळतात. पण इथंच त्या टॉवरपासून हे गाव आहे फक्त 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती. तरी देखील यांना वेगवेगळ्या असुविधांचा सामना करावा लागतोय. आपण विचारूया गावकऱ्यांना की काय नेमकं समस्या तुमची आहे, इतकं जवळ सगळं आहे, किती वर्षापासून सगळ्या समस्यांना तुम्हाला सामना करावा लागतो? आम्हाला गेली 20 वर्षापासून या समस्यांना सामना करावा लागत आहे आणि या समस्या सोडवत असताना सुद्धा आम्हाला अनेक बाजूने अडचणीच्या निर्माण झाल्या. एक अडचण आमची पहिलीच शेती आणि पाणी. या कोयन्याला 4 बंधारे झाले, पैकी एकाही बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा शिल्लक नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची जी अडचण निर्माण झाली आम्हाला ती आतापर्यंत आहेच. गेली 2-3 वर्ष आम्ही लोकवर्गणी भरले तरी पण अद्याप त्या कामाला सुरुवात नाही. ती कामं अशी पडूनच आहेत. त्याच्यानंतर BSNL टावर महाबळेश्वरला आहे, पण या खोऱ्यामध्ये BSNLला रेंज नाही, काहीच नाही. म्हणजे ह्या सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत. इथल्या सगळ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती उदयनराजे भोसलेंचा शिक्का आहे, त्यांच्या ट्रस्टचा शिक्का आहे. त्या जमिनी आजही 7-12 तुमचे कोरे नाही आहेत. याविषयी तुम्ही काय लढा दिलेला? नाही, याविषयी लढा दिला म्हणजे असं बरं का, 7-12 त्यांनी 1990 साली हे खालसात झाल्यानंतर त्यांनी जेव्हा हे महसूल मंत्री झाले त्यावेळेला ह्याच्या मागचा यांना काय फेरफार नाही, काही नाही. त्यांनी त्यावेळेला हे झाले त्यावेळेला त्यांनी ते लावून महसूल मंत्री झाले त्यावेळेला लावून घेतलं. ह्याच्या मागे याला फेरफार नाही किंवा काही नाही. आणि तसं आता राजांना पण विचारलं तर राजे म्हणतात आम्ही ते करून देऊ. आता ह्या स्टेजला म्हणतात. पण 7-12वर तुम्हाला काही कर्ज घ्यायचं असेल, बँकेकडनं काही उचल घ्यायचं ते मिळत नाही ना, ते कर्ज मिळत नाही, कर्ज मिळत नाही. ते कारण त्यांचंच हे आहे ना, देवस्थान म्हणून त्यांचंच आहे, त्यामुळे कर्ज मिळत नाही, बँका कर्ज देत नाहीत. जाळायला कुठलीच वस्तू मिळतच नाही. गव्यांचा एवढा त्रास आहे की शेती पण करू शकत नाही, केली तर गवी खाऊन जातात. फॉरेस्टवाल्यांना जर पकडलं म्हणजे सांगितलं तर म्हणतात ते फोटो काढून आणा. रात्रीचे आम्ही कुठनं फोटो काढून आणायचे? काय झालं, महाबळेश्वरचं प्राधिकरण झाल्यामुळं हा झाल्यामुळं इतकी आमची शेतकऱ्यांची अडचण झाली की जमिनीमध्ये आम्हाला 3 फुटाच्या खाली खड्डा काढता येत नाही, त्याला परमिशन मिळत नाही किंवा लाकूड तोडायचं परमिशन नाही. शेत आम्हाला सर्वे करायला काय आज अडचण निर्माण, मग सगळ्या शेतीच्या बाबतीला आम्हाला सगळ्याच अडचण निर्माण झाल्या. दुसरी गोष्ट, वन्य प्राण्यापासून इतका नुकसान होते. आम्ही गवेसारखे प्राणी आहेत, काही लोकांनी शेती सोडली, रोजगारालाच गेलेत. मुंबईसारख्या ठिकाणी भिका मागण्याची पाळी त्यांच्यावर आली, अशी काही लोकांची अवस्था झालेली आहे. इतकी खराब परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे. आपण बघितलं सातारा जिल्ह्यातलं हे विदारक चित्र आहे. एका बाजूला राजेशाही थाट आहे आणि दुसऱ्या बाजूला या राजेशाही थाटातल्या सत्तेमध्ये आपल्या खुर्चीत घट्ट बसलेल्या लोकांना त्यांच्या सुविधा आणि जनतेचेच प्रश्न, जनतेच्याच मागण्या इथपर्यंत आणून पोहोचवण्यासाठी वेळ मिळत नाही. हे राज्यातलं विदारक चित्र आहे. आणि मतं मागायला येणाऱ्यांनी यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय, यांच्या मतांचा हक्क मिळवल्याशिवाय पुढे सत्तेत बसणं देखील त्यांच्या जबाबदारीचं एक लक्षण मानायला हवं. पण आज या 13 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजेशाही थाट सोडून आपण यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे येऊन प्रत्येकांना भेटलं पाहिजे. इथं थांबू. पहा फक्त IBN लोकमत.